नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. काही कारणास्तव आपला चॅनल बंद होता, तरी आता मी नव्यानं सुरुवात करत आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी आज आपल्यासाठी घेऊन येत आहे केळीच्या कमळाची म्हणजेच केळीच्या फुलाची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी. हे बघा, हे अशा प्रकारे केळीचं फूल आहे. याला केळीचं कमळ पण म्हणतात. केळीच्या कमळाचं एक एक पान आपण उघडायचं आणि त्याच्या आत आलेली हे अशी फुलं असतात ती घ्यायची व त्याच्या असं पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या व ते नीट करायचं. बघा कसं नीट करायची ती भाजी. तर त्यातला पराग काढायचा. पराग आणि थोडक्यात गावच्या भाषेत त्याला धोतर आणि लंगोट म्हणतात. पण हे पराग आणि त्याची ती पुढची पाकळी काढून घ्यायची. काढलं नाही ना तर आपल्याला भाजी कडवट लागते. हे अशा प्रकारे सगळं आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे बघा पराग कसे काढलेत मी ते बघा. मधला पराग ह्याचा असतो तो काढायचा आणि त्याच परागाला पुढं टोपण असतं ते काढायचं. अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायची, नाहीतर हे राहिलं तर भाजी कडू लागण्याची शक्यता असते. त्यामुळं हे व्यवस्थित काढून घ्यायचं आपण. हे नीट झाल्यानंतर आपण हे बारीक चिरून घ्यायच्या पाकळ्या. हे अशा पद्धतीने आपलं चिरून झालेलं आहे बघा. तर हे आपण स्वच्छ एका भांड्यात घ्यायचं आणि स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं. चिरलेल्या भाजी आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. हे असं आपण अशा रीतीनं चोळून चांगली धुवून घेतलेली आहे बघा. दोन तीन पाण्याने व्यवस्थित भाजी धुवून झालेली आहे. आता आपण त्याच्यात पाणी ओतायचं व पाणी ओतल्यानंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ त्याच्यात घालायची आणि हे गॅसवर ठेवायचं. भाजी चांगली शिजवून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी शिजलेली आहे. आता ही शिजलेली भाजी पण आपण एका भांड्यात ओतायची व ती एका चाळणीमध्ये आपण चाळण ठेवायची, पितळीत वगैरे कशात तरी, आणि हे पाणी गरम आहे ना त्यामुळे नितळून काढायचं चाळणीत ठेवून आणि हे धुवून घ्यायचं. या अशा पद्धतीने आपण चाळणीत ही भाजी ओतायची व धुवून घ्यायची आहे. आणि शिजवल्यानंतर ही आपण 2-3 वेळा ही भाजी धुवून घ्यायची. धुतल्यामुळे काय होतं, त्याचा कडवटपणा नाहीच होतो, नाहीतर तुम्हाला भाजी कडू लागण्याची शक्यता आहे. बघा मी चाळणीत नितळले म्हणजे सगळं चाळणीत राहील आणि पाणी त्याचे फक्त खाली जाईल. ही भाजी आपल्याला खाण्यासाठी पण खूप पौष्टिक आहे. आता ही भाजी आपली धुवून झालेली आहे. तर मी तव्यामध्ये कांदा टाकलेला आहे. लोखंडाचा तवा वापरायचा. शक्यतो करून लोखंडापासून आपल्याला आयरन मिळतं, लोह मिळतं, म्हणून लोखंडाच्या तव्यात करायचं. आता कांद्यात मी थोडंसं 2 पळ्या तेल घातलेलं आहे. 2 पळ्या म्हणजे आपली तेलाच्या किटलीत असते ती पळी, नाही तर तुम्ही मोठ्या पळीनं टाकाल. लोखंडाच्या तव्यातलं शक्यतो करून लोखंडाच्या भांड्यातलं खाल्ल्यानंतर बघा आता लहान लहान मुलांची पण केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. तर हे लोखंडाच्या तव्यातलं खाण्यात आल्यामुळं केस पांढरे वगैरे होत नाहीत. पूर्वी लोक लोखंडाच्या तव्यातच खायचे. तव्यातलं खायचे तर त्यांचे बघा केस कसे आहेत. आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ, लसूण खोबरा, थोडीशी हळद, कांदा लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचा. तर ही हळद, थोडी तिखट टाकायचं. थोडंसं तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं. शक्यतो करून तिखटाचं प्रमाण कमीच टाकायचं, कारण हे आधीच ही भाजी ह्या तिखटाचं प्रमाण ह्याला जास्त खपत नाही. अशा पद्धतीनं आपण मीठ, हळद, जिरं, लसूण खोबरं व कांदा, तिखट एकत्र करून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया व त्याच्यात आपण ही शिजवून घेतलेली भाजी घालायची.
व व्यवस्थित परतून घ्यायची. हे बघा, आता अशा पद्धतीनं आपण भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. सगळं तिखट मीठ पूर्ण सगळ्या ह्याला लागलं पाहिजे भाजीला, त्यासाठी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची. आपला नव्यानं चॅनल सुरू केलेला आहे, तरी तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा व माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. व तुमच्या नवीन काही असतील इच्छा अपेक्षा तर नक्की सांगा. तर आता आपण याला एक वाफ काढून घेतलेली आहे बघा. 2च मिनटं झाकण ठेवायचं आणि लगेच झाकण काढायचं. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे बघा. 2 मिनटं वाफ ठेवायचं, कारण तिखट मीठ सगळं भाजीत मुरावं यासाठी. ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे भाजी. हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. खायची का मग? कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.